मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती बघणार आहोत. ती म्हणजे आता मतदान यादीमध्ये तुमचे नाव कशा प्रकारे आहे ते तुम्ही चेक करू शकता घरी बसल्या. तर तुमचे नाव तुम्हाला चेक करण्यासाठी काय करावं लागणार आहे, कुठली वेबसाईट आणि कुठलं ॲप आहे, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम तुम्ही काय करा, एक वेबसाईट ओपन करा. तुम्हाला मी या वेबसाईटची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथनं तुम्ही ओपन करू शकता. तुम्हाला या ठिकाणी Googleवर आल्यानंतर वेबसाईट ओपन करायची आहे. वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा अशा प्रकारचा इंटरफेस त्या ठिकाणी दिसेल. त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या या वेबसाईटवरील अकाउंट असणे जरुरी महत्त्वाचे आहे. जर तुमचा अकाउंट नसेल तर सर्वप्रथम तुम्हाला अकाउंट बनवावे लागेल. अकाउंट बनवण्यासाठी तुम्ही साइन अप या ऑप्शनवर क्लिक करा आणि माझं अकाउंट ऑलरेडी बनलेलं आहे म्हणून मी डायरेक्ट आता लॉग इन करू शकतो. साइन अप करा तुम्ही. आपली थोडीशी माहिती टाकावी लागते. फक्त सिंपल प्रोसिजर आहे, तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे आपला मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर कॅचपा ॲड करून तुम्हाला समोर जायचं आहे. तर अशा प्रकारे हा कॅचपा आपण ॲड या ठिकाणी केलेला आहे आणि रिक्वेस्ट ओ-टी-पी या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. सुरुवातीला एरर दाखवतो, पण तो एरर काही जास्त वेळ नसतो. तुम्हाला पुन्हा एकदा ट्राय करायचा आहे. ठीक आहे. एरर आल्यानंतर पुन्हा कॅचपा एकदा ट्राय करा. ट्राय केल्यानंतर पुन्हा तुम्हाला हा सबमिट करायचा आहे, जोपर्यंत तुमचा एरर जात नाही. अशा प्रकारे पुन्हा एकदा ओ-टी-पीवर रिक्वेस्ट ओ-टी-पी करा. आता बघा तुमचा ओ-टी-पी हा ठिकाणी प्रोसेस झालेला आहे. म्हणजे आता तुम्हाला ओ-टी-पी येईल आणि ती प्रोसेस फॉरवर्ड होईल. तर आपण ओ-टी-पी टाकूया. हो, आता जसा या प्रकारे आपण इथे ओ-टी-पी घेतलेला आहे 490901. अशा प्रकारे ओ-टी-पी घातल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय अँड लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय अँड लॉग इन क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल. त्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे इलेक्ट्रॉल सर्च इन इलेक्ट्रॉल रोल माहिती विचारली जाईल. नंतर सर्वप्रथम तुम्हाला इथे विचारलं जाईल की तुम्ही कोणत्या पद्धतीने आपला सर्च कराल. या ठिकाणी सर्च बाय EPIC नंबरने करू शकता, दुसरा सर्च बाय डिटेल आणि तिसरा सर्च बाय मोबाईल या डिटेलने तुम्ही करू शकता. तर सर्वप्रथम आपण करूया सर्च बाय डिटेल्स. आता तुम्हाला डिटेल्स म्हणजे थोडीशी माहिती टाकावी लागेल. या ठिकाणी तुम्हाला राज्य कोणतं आहे ते टाकायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर भाषा कोणती आहे, मराठी. नंतर आपली जन्मतारीख तुम्हाला इथे ऍड करायची आहे. जन्मतारीख ऍड करण्यासाठी तुम्ही आपली जन्मतारीख घाला या ठिकाणी आणि त्यानंतर तुम्हाला एज वगैरे विचारली जाईल. ती एज तुम्ही बरोबर टाका त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे आपल्याला एक एक स्टेप सगळी पूर्ण करायची आहे आणि समोर जायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमची थोडीशी माहिती या ठिकाणी टाकावं लागणार आहे किंवा तुम्ही आपला मोबाईल नंबरने सुद्धा सर्च करू शकता. तर ते काही जास्त कठीण नाही आहे. म्हणून सर्वप्रथम तुम्ही आपला मोबाईल नंबरचा पण वापर करून आपला माहिती मिळवू शकता. तर या ठिकाणी पुरुष आहे की फिमेल आहे ते सिलेक्ट करायचे आहे. डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर तुमचा AC जो पण आहे, असं पूर्ण माहिती टाकू शकता. हे नाही टाकले तरी चालते 2 आणि टाकून झाल्यानंतर तुम्हाला हा कॅचपा या ठिकाणी ॲड करायचा आहे. कॅचपा ॲड केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती जी आहे ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तुमच्या यादीमध्ये नाव कसं आहे, काय, कशाप्रकारे ते सगळी या ठिकाणी तुम्हाला माहिती दिसणार आहे. तर बघा अशा प्रकारे सर्च केल्यानंतर रिझल्ट आलेला आहे माझ्या समोर खाली. आता पूर्ण डिटेल्स आलेली आहेत. जर तुम्हाला पूर्ण डिटेल्स पाहिजे आहे तर व्ह्यू डिटेल्स या बटनवर क्लिक करू शकता शेवटी. व्ह्यू डिटेल्स केल्यानंतर संपूर्ण माहिती ही तुमच्या समोर दिसत आहे या स्क्रीनवर अशा प्रकारे येतील. म्हणून अशा प्रकारे तुम्ही आपल्या मतदान यादीमध्ये नाव आहे की नाही अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला